राजकारण हे समाजकारणाचं माध्यम असावं अशी अपेक्षा असतानाच सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरूप आल्याचं अनेकांचं मत आहे। पक्ष, विचारधारा, निष्ठा या संकल्पना आता केवळ कागदावरच उरल्याचं बोललं जातंय। प्रत्यक्षात स्थानिक राजकारण ठराविकच घराण्यांच्या सुभेदारीत अडकून पडल्याचं दिसतंय। नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा ही बाब अत्यंत ठळकपणे समोर आलेली असून उमेदवार यादीतनं सर्वच पक्षांनी घराणेशाही जोपासल्याचं स्पष्ट झालेलं आहे। नवी मुंबईतही घराणेशाहीचाच बोलबाला। निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकदा दुर्लक्षित। स्थानिक राजकारण ठराविक घराण्यांच्या सुभेदारीत अडकलं। सध्याच्या राजकारणात आयाराम गयाराम संस्कृतीला ऊत आलेला असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका मात्र केवळ नेत्यांसाठी सतरंजा उचलणं, घालणं आणि घोषणा देण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे। एकदा सत्तेची चव चाखल्यानंतर सतत सत्तेत राहण्याचा मोह अनेक नेत्यांना आवरत नसल्याचं चित्र आहे। एकेकाळी गणेश नाईक यांच्याकडे स्वतः मंत्रिपद, मुलगा आमदार आणि पुतण्या महापौर अशी सत्ता केंद्रित झाल्याचं उदाहरण नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे। त्याच धर्तीवर यावेळीही ठराविक घराण्याकडे सत्तेच्या दोऱ्या एकवटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय। 2019 साली खऱ्या अर्थानं तर निवडणुका व्हायला हव्या होत्या, परंतु हा 6 वर्षाचा कालखंड गेलेला आहे। लोकप्रतिनिधी नसल्याची अडचण नागरिकांची काय होते, समस्या कशा वाढतात हे आपण सातत्यानं बघितलेलं आहे। नवी मुंबई शहर, नवी मुंबई शहराचं संपूर्ण पाण्याचं नियोजन, शिक्षणाचं नियोजन, त्या ठिकाणी नवी मुंबईला स्वच्छतेचे पारितोषिक वारंवार मिळाले आणि त्यामुळे या शहराचा विकास कोण योग्य पद्धतीनं करू शकतो हे शहरातल्या नागरिकांना माहिती आहे। आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं मिळून सुमारे 24 नगरसेवकांच्या कुटुंबियांना तब्बल 58 उमेदवारी दिलेली आहे। विजय चौगुले, MK मडवी, सुरेश कुलकर्णी, नामदेव भगत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 ते 4 तिकीटं देण्यात आलेली आहेत। तर अनंत सुतार, सुधाकर सोनवणे, गणेश नाईक, दशरथ भगत, सूरज पाटील, जयवंत सुतार यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 तिकीटं देण्यात आलेली आहेत। नवी मुंबईला हा शाप आहे आणि घराणेशाहीचं प्रचंड ग्रहण। अगदी लोकसभेला कधी काळी संजीव नाईक खासदार होते, दोनही विधानसभेमध्ये ऐरोली विधानसभेत संदीप नाईक आमदार, तर सन्माननीय गणेश नाईक साहेब बेलापूर विधानसभेत आमदार। महापौर कोण तर सागर नाईक। सन्माननीय राजसाहेब एकदा म्हणाले होते की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा मॉनिटर सुद्धा हा नाईक कुटुंबाचा केला तर सगळं विषय संपून जाईल। नवी मुंबई महापालिकेच्या एकूण उमेदवारीपैकी सुमारे 50% उमेदवारी 24 नगरसेवकांच्या कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता या उक्तीप्रमाणेच सध्याचं राजकारण चालू असल्याचं दिसतंय आणि याच निवडणुकीत इच्छुक आणि निष्ठावंतांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे घराणेशाहीचा आरोप करणारी शिंदेंची शिवसेना आणि भाजप याच 2 पक्षांनी प्रत्यक्षात घराणेशाही अधिक जोपासल्याचं उमेदवार यादीवरनं स्पष्ट होत आहे। कार्यकर्त्यांपेक्षा स्वतःची मुलं, पत्नी, पुतणे, सून यांना प्राधान्य देण्यात आल्यानं सामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। घराणेशाही नाकारत असलेल्या भाजपनं एकाच घरात 3 ते 4 तिकीटं दिलेली आहेत, तर घराणेशाहीवर टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार एकाच घरात 2 ते 3 तिकीटं दिल्याचं उमेदवार यादीवरनं पाहायला मिळतंय। असं मला वाटत नाहीये घराणेशाही कुठे आहे। आता बघा सगळीकडेच तेच चाललेलं आहे, कोणी आरोप प्रत्यारोप करू नये। विरोधकांकडेही आहे आणि आमच्याकडे आहे, पण जो काम करतो, आता तुम्हाला माहिती आहे आमचे शिंदे साहेब म्हणतात राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा। आणि जे काम करतात कार्यकर्ते त्यांनाच आमच्याकडे काम दिलं जातं आणि त्यांनाच तिकीट दिलं जातं। या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा उगारला असून काहींनी पक्षांतर करत उमेदवारी मिळवली आहे। त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ पक्षांमधील लढत न राहता घराणेशाही विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या नवी मुंबई पालिका निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा कित्ता गिरवलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना नवी मुंबईकर कितपत स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। या निवडणुकीत मतदार घराणेशाहीला नकार देतात की पुन्हा एकदा
त्यालाच संधी देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय आणि घराणेशाहीमध्येच आपल्याच कुटुंबियांना तिकीट हे दिलं जातं. यामध्ये बाप लेक असेल किंवा पत्नी आणि पती असेल अशा अनेकांना हे 3-3, 4-4 तिकीट दिले गेले आहेत. त्यामुळे जे स्थानिक कार्यकर्त्यांनी यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सिंह, मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.